नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता, खालीलपैकी कोणती कंपनी ही 13वी महारत्न कंपनी बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऑइल इंडिया लिमिटेड ही भारतातील 13वी महारत्न कंपनी बनलेली आहे. तर या कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 18 फेब्रुवारी 1959 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय नोएडा या शहरामध्ये स्थित आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, भारतातील पहिले ड्रोन चाचणी केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर आता भारतातील पहिले ड्रोन चाचणी केंद्र हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. व हे जे ड्रोन चाचणी केंद्र आहे याची निर्मिती तामिळनाडूमधील श्री पेरू बंदर जवळ 45 कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे. आणि हे जे केंद्र आहे याची निर्मिती केंद्राच्या संरक्षण चाचणी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत तामिळनाडूमधील सिडकोद्वारे करण्यात येणार आहे. याबरोबर हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट हे चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले वैदिक थीम पार्क नोएडामध्ये बनवण्यात आलेला आहे. पीपीपी मॉडेलवर आधारित भारतातील पहिली अटल टिंकरिंग लॅब ही केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिले कन्स्ट्रक्शन इनोव्हेशन हब आणि भारतातील पहिले अटल इन्क्युबेशन सेंटर सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे विकण्यास मंजुरी मिळालेले भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन कोणतं आहे? तर लवासा हिल स्टेशन आहे. व भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क हे आसाम या राज्यामध्ये निर्माण करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मेघालयातील बाल विकास आणि मातृ मानसिक आरोग्यात सुधारणा करण्यासाठी कोणत्या बँकेने 40.5 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे? तर आता मेघालयामधील बालविकास आणि मातृ मानसिक आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेद्वारे 40.5 दशलक्ष डॉलरचं कर्ज देण्यात येत आहे. बरं, या आशियाई विकास बँकेविषयी हे लक्षात ठेवा, याची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये करण्यात आलेली आहे. फिलिपिन्स मधील मनिला येथे याचं मुख्यालय आहे व या बँकेचे सध्या एकूण किती देश सदस्य आहेत? तर 68 देश या बँकेचे सदस्य आहेत व याचे अध्यक्ष मासासुगु असाकावा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना किती टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे? तर आता ही जी पीएम विश्वकर्मा योजना आहे या अंतर्गत 18 व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना 5% व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये जे कर्ज देण्यात येणार आहे त्यामध्ये पहिला हप्ता हा 1 लाख रुपयाचा, तर दुसरा हप्ता हा 2 लाख रुपयाचा देण्यात येईल व तसेच कौशल्य विकास साहित्य खरेदीसाठीही या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. बरं, ही जी योजना आहे ही कधीपासून सुरू करण्यात येणार आहे? तर ही डेट नोट करून घ्या. ही योजना 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. याआधी 2023च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती व आता नुकतंच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात 5 लाख कुटुंबाचा यामध्ये समावेश केला जाईल व आर्थिक वर्ष 2023 ते आर्थिक वर्ष 2028 या 5 वर्षात एकूण 30 लाख कुटुंबांचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. पण मित्रांनो, या योजनेमधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायाचा समावेश करण्यात आलेला आहे. व ते व्यवसाय कोणकोणते आहेत? तर यामध्ये सुतार, बोट बांधणारे, शस्त्रे तयार करणारे, लोहार, हातोडा आणि टूलकिट बनवणारे, कुलूप बनवणारे, सुवर्णकार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, गवंडी, टोपली, चटई, झाडू, ज्यूट विणकर, भावली आणि खेळणी निर्माण करणारे, वारीक, हार तयार करणारे, धोबी, शिंपी आणि मासेमारीचे जाळे तयार करणारे या 18 व्यवसायाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, केंद्रीय मंत्रिमंडळाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाची मुदत ही 5 वर्षांनी वाढवली आहे. तर आता हा जो डिजिटल इंडिया कार्यक्रम आहे हा कधी लॉन्च करण्यात आला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. हा जो डिजिटल इंडिया कार्यक्रम आहे हा 1 जुलै 2015 रोजी लॉन्च करण्यात आला होता आणि नुकतेच आता केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 या 5 वर्षासाठी 14,903 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या विस्तारित डिजिटल इंडिया प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन मध्ये आणखी 9 सुपर कॉम्प्युटर जोडले जाणार आहेत व सध्या यामध्ये 18 सुपर कॉम्प्युटर आधीच बसवण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा,
आता नुकतेच व्ही.एस. अरुणाचलम यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते? आता हे जे व्ही.एस. अरुणाचलम होते, यांनी डी-आर-डी-ओ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे व त्यांचं आता वयाच्या 87व्या वर्षी अमेरिकेत निधन झालं आहे. यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या. त्यांनी 1982 ते 1992 दरम्यान डी-आर-डी-ओला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबरोबरच ते याच काळात संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार देखील होते. त्यांना 2015 मध्ये वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी डी-आर-डी-ओ संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1980 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, 1985 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, तर 1990 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आपण आता या डी-आर-डी-ओ संस्थेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. डी-आर-डी-ओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय दिल्ली. तर याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर समीर विकामत हे सध्या या डी-आर-डी-ओचे अध्यक्ष आहेत. आणि याचं जर बोधवाक्य विचारलं तर बोधवाक्य सुद्धा लक्षात ठेवा, बलस्य मूलम विज्ञानम असं डी-आर-डी-ओचं बोधवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉर्ज लेडली पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या पुरस्काराने राज जेट्टी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. व जे राज जेट्टी आहेत हे भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याबरोबरच जीवशास्त्रज्ञ मायकल स्प्रिंगर यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर खालीलपैकी कोणत्या फुटबॉलपटूने सौदी अरेबियाच्या अल हिलाल या क्लबशी करार केलेला आहे? तर नुकताच आता सौदी अरेबियामधील अल हिलाल या क्लबशी नेमार ज्युनियर यांनी करार केलेला आहे व त्यांना या कराराअंतर्गत 90 दशलक्ष युरोला विकत घेण्यात आलेला आहे व सौदी प्रो लीग मधील हा विक्रमी करार आहे. आता हे जे नेमार ज्युनियर आहेत ते ब्राझील या देशाचे खेळाडू आहेत. ते याआधी पॅरिस सेंट जर्मन या क्लब कडून खेळत असत. बरं मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, याआधी आपण पाहिलेलं आहे सौदी अरेबियाच्याच आल नासेर या क्लबने क्रिस्टियानो रोनाल्डो यांना विकत घेतलेला आहे. तर इत्तेहाद एफसी या क्लबने करीम बेंजेमा यांच्यासोबत करार केलेला आहे. तर हे जे तिन्ही खेळाडू आहेत हे सौदी अरेबियातील कोणत्या क्लबशी संबंधित आहेत हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. नालंदा बौद्ध धर्मावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लेह या शहरामध्ये नालंदा बौद्ध धर्मावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व या परिषदेचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच निधन झालेले मोहम्मद हबीब हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये मोहम्मद हबीब यावर तुम्हाला प्रश्न पाहण्यास मिळेल. तर लक्षात ठेवा, मोहम्मद हबीब हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. नुकतंच आता त्यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी याआधी टाटा फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर 1948 मध्ये हैदराबाद मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी 1965 ते 1975 पर्यंत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे व त्यांच्याच नेतृत्वाखाली 1970 मध्ये भारताने बँकॉक आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी BUDS दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो BUDS दिवस आहे हा 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी समर्पित दिवस आहे व हा दिवस प्रथम 2004 मध्ये साजरा करण्यात आला होता. यासहच हे सुद्धा नोट करून घ्या, 14 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे सरकारी रुग्णालयात मोफत IVF उपचार सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.